काल सायंकाळची मॅच आपण पाहिली असेल फाटक डेव्हलपर्स आणि सुपर किंग्स दापोली या दोन संघांमध्ये ती मॅच खेळवली गेली आणि तिथे मात्र सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम देखील सुपर किंग्स दापोली या टीमने केलाय। योगेश तयार असतील यावेळेला हवाई यात्रेवरती चेंडूला खेळले, चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे आहेत, इथे कोणती चूक नाहीये आणि आता योगेश मात्र सरळ बाहेर जाणार आहे। अरमान फल्लाई काय कमालची गोलंदाज ज्याने अक्षरशः फसवलं तिथे फलंदाजांना। आणि खरंच कमालची अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली। अरमान फल्लाई याच्या साह्याने सुरुवातीचे 2 बॉल डॉट काढले, त्याच्यानंतरला पुढचा बॉल अगदी फुल लेन गुड ऑफ लेंथला चेंडू टाकला, सरळ मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, डीप मिड विकेटला तिथे क्षेत्ररक्षकाने कोणती चूक केली नाहीये। अजून खातं उघडलं नाही परंतु विकेटचं खातं आरव्ही एंटरप्राइजेस या टीमचं नक्कीच उघडलंय। कालच्या दिवसामध्ये हे दोन्ही संघाने 2-2 मॅचेस खेळले होते, ज्याच्यामध्ये आरव्ही एंटरप्राइजेसच्या संघाने एक जिंकले तर एक पराजित झाले। तर दुसऱ्या बाजूला आपण जर पाहायला गेलं तर सुपर किंग्स दापोली हा जो संघ आहे त्या सुपर किंग्स दापोली या टीमने तर 202 मॅचेस जिंकल्यात। काय कमालचं क्रिकेट कालच्या दिवसामध्ये खेळलंय। शोएब बरबारीच्या रडार मध्ये होता आणि अरमान फल्लाईक वरती आक्रमण केलंय आणि इथे सरळ अर्धा डझन रन्स म्हणजेच काय षटकार। आणि खरंच चांगले बॅटिंग शोएब बरमारेच्या माध्यमातून चांगली फटकेबाजी तिथे पाहायला मिळाली। अंपायरचा इशारा व्हाईट बॉल देखील येतोय, एक्स्ट्रा रन्स आहे पहिल्या ओव्हरमध्ये। जे खातं उघडलं ते सिक्सरच्या साह्यानं टीमचं देखील आणि वैयक्तिक खातं शोएब बरमारेच्या माध्यमातून आता उघडलं गेलंय। एक्स्ट्रा रन्स देखील आला, एक सिक्सर आल्यानंतर थोडासा प्रेशर मध्ये दिसतोय आता गोलंदाज, पण तो हरकत नाहीये। कालच्या दिवसामध्ये देखील अरमानने कमालची गोलंदाजी केली होती, याही वेळेला चांगला ड्राईव्ह केलेला आहे। क्षेत्ररक्षक तैनात असू शकतील त्या ठिकाणी, केवळ आणि केवळ एक सिंगल मिळणार आहे। षटक क्रमांक 1 चा खेळ या ठिकाणी संपणार आहे आणि स्कोर कार्ड मात्र जाऊन पोहोचलेला आहे। लॉस ऑफ 1 विकेट 8 रन्स, 8 रन्स झालेले आहेत एक ओव्हर नंतर। यावेळेला आपण जर पाहायला गेलं तर तिथे
एक रन्स कंप्लीट केलाय आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील या ठिकाणी करताना आपल्याला बघायला मिळू शकतील. सक्सेसफुली 2 रन्स आलेत. राहुल आग्रे या गोलंदाजानं कालच्या दिवसामध्ये का बॅटिंग केली, ऑलराऊंडर पद्धतीचा परफॉर्मन्स देखील सादर केलाय. उर्शी बारीशी बॅट तळपणं गरजेचं आहे, कारण काल त्यांनी दाखवून दिलं की मी जो खेळाडू आहे मी शांत खूप वेळ मात्र राहू शकत नाही. आणि कालच्या दिवसातील शेवटच्या मॅच मध्ये दहाडला होता. अक्षरशः एका बलाढ्य टीमला मात्र एक अनेक गोलंदाजांवरती तो हावी झाला होता, कारण त्याला एक संधी मिळाली होती. कॅच देखील एक मिस झाली होती, हातामधून सुटली होती आणि त्याचा फायदा लगेचच उचलला होता ऋषी बारेनं. तर शोहेब परमारी देखील आता एक चांगला एफर्ट्स देतो या मॅच मध्ये. इथे आता रडार मध्ये आहे, आता खूप उंच देखील गेलाय. जेवढा उंच आहे ना तेवढाच लांब देखील गेलाय. इथे देखील आपल्याला सिक्सर पाहायला मिळेल. ऑप्शनच्या थोडस बाहेरचा बॉल आहे आणि इथे एक्स्ट्रा रन्स मिळून जातील. वाईट +1 असे 2 रन्स मात्र ते मिळून जाणार आहेत. आता स्ट्राईक मार्क वरती ऋषी बारे आलाय, ज्याची बॅटिंग बघण्यासाठी दापोलीच्या अनेक रसिक प्रेक्षक नक्की आतुरतेनं उपस्थिती आपली अगदी नक्कीच दर्शवत असतात. परंतु आता ऋषी बारे या मॅच मध्ये कसे एफर्ट्स देईल हे देखील पाहावं लागेल. राहुल आग्रेकडे देखील क्षमता चांगली आहे. काल एखाद्या किल्ला लढवताना देखील शेवटच्या मॅच मध्ये त्याच्या पाहिलं होतं आपण. एक मोठा रन चेस करत असताना एक चांगलं कॉन्ट्रीब्युशन देखील दिलं होतं या खेळाडूनं आणि ऍज अ आयकॉन सारखा देखील दहाडला होता कालच्या मॅच मध्ये. सो इथून देखील त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर एक सिंगल रन स्कोर कार्ड वरती पुन्हा एकदा ऍड होईल आणि स्कोर बोर्ड आता पुढे सरकत असताना 19 या आकड्यावरती 19 रन झालेले आहेत. पुढचा बॉल यॉर्कर टाकलाय, गोलंदाजीचं ब्रह्मास्त्र टाकलं या गोलंदाजानं. खरंच प्रशंसा करावी लागेल गोलंदाजाची. दुसऱ्या षटकातील शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 20 या आकड्यावरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचलेला आहे. पुढचा चेंडू ज्या वेळेला टाकला जातोय लेगस्टंपच्या थोडस बाहेरचा बॉल, एक्स्ट्राचे रन्स, पुन्हा एकदा व्हाईट बॉल असेल. ही संपूर्ण स्पर्धा आपण जर पाहायला गेले तर दापोली मान्सून प्रीमियर लीग 2025 सीझन 1 यांचे जे मुख्य आयोजक आहेत जतीनदत्ता सालगावकर आहेत, अभय पालकर, सुमित जाधव आणि सुशांत शिर्के यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं ऑर्गनायझेशन केलं गेलं. आणि या स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस आहे. सर्वांचं पुन्हा मनापासून स्वागत करेन. त्याप्रमाणे मैदानाच्या आतमध्ये पहिलीच मॅच मात्र आजच्या दिवसातील खेळवली जाते. सुपर किंग्स दापोली आणि आरवी एंटरप्राइजेस या 2 संघांमधलं हे बॅटल आपण पाहतोय. आणि मी तरी म्हणेन की आरवी एंटरप्राइजेस या टीम साठी देखील महत्वाची मॅच आहे. तर सुपर किंग्स दापोली या टीमला देखील जर का आपल्याला पॉइंट्स टेबल मध्ये अग्रस्थानी राहायचं असेल तर ही मॅच तुम्हाला देखील जिंकणं गरजेचं आहे, कारण कालच्या दिवसातल्या 2 मॅच जिंकलेल्या आहेत. ओ यावेळेला क्लास आहे, व्हॉट अ फ्लिक, चेंडू आउट ऑफ द मार्क, सीधा छेरन, वाह क्लासिकल फटका. चला 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि स्कोर बोर्ड 29, लॉस ऑफ 1 विकेट्स. 2 ओव्हरचा खेळ संपला, 29 रन झालेत, एक खेळाडू बाद झालेला आहे.
29 29 रन्स. चला 2 सेकंड संपला. 29 झालेले आहेत. तिसऱ्या षटकाला मात्र आता सुरुवात होतीये. अरबाज खोत या मध्ये चेंडू आता सोपवलाय कॅप्टननं, कारण इथे विकेटची तलाश असू शकणार आहे. फुल टॉस वरती यावेळेला फुल टोल वसूल करत असताना सरळ सारच मिळतील षटकार. आता पुढचा बॉल आहे. याही वेळेला पुन्हा एकदा गेंद फेकवा सीधा तमाशा देखो 6 रन. पहिल्या 2 बॉल वरती आक्रमण आता केले. 2 लगातार सिक्सेस पाहायला मिळाले. शोएब भरमारेनं काय बॅटिंग केली आहे. आगोखणारी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. तर अरबाजकडे देखील या ठिकाणी चांगली गोलंदाजी करावी लागेल. ऑफ स्टंपच्या थोडस बाहेरचा बॉल आहे, परत अंपायरचा इशारा व्हाईट बॉलचा आलाय. एक्स्ट्रा रन्स मात्र आता इथून मिळून जाणार आहे. थोडा प्रेशर मध्ये आता दिसलाय. अरबाजनं पहिल्या 2 बॉलवरती 2 मोठे सिक्सेस त्याच्यावरती प्रहार केले शोएबनं. त्याच्यानंतर थोडंसं ऑफ स्टंपच्या बाहेर बॉल टाकण्याचा प्रयत्न, बाजू देखील बदलले. पहिल्यांदा सुरुवातीचे 2 बॉल ओव्हर द विकेट आला, तर आता इथून पुढे राऊंड द विकेट गोलंदाजी करताना दिसतोय. बॅटची कडा घेतली गेलेली आहे, जिथे यष्टीरक्षकाला मात्र चेंडू पकडणं तेवढं शक्य नव्हतं. अतिरिक्त उसळी देखील प्राप्त झाली होती गोलंदाजाला. त्याचबरोबर बॅटची कडा घेतली जात असताना यष्टीरक्षकाला कॅच पकडणं तेवढं सोपं नव्हतं. प्रयत्न तर केला गेला होता अरमान पन्नाईक यांच्या माध्यमातून. आता ऋषी स्ट्राईक मार्क वरती असणार आहे. आतापर्यंत या ओव्हर मध्ये जर पाहायला गेलं तर तब्बल 14 रन्स 3 बॉल मध्ये खर्च केलेत गोलंदाज अरबाज खोतनं. ऋषी देखील आता मध्ये अगदी ब्रह्मास्त्र घेऊन उभा आहे. ज्या ब्रह्मास्त्राने तो मोठे प्रहार करू शकेल का हे देखील पाहावं लागणार आहे. इथे अगदी इझिली चेंडूला फेक केलं आणि सरळ पाठवलं हवाई यात्रेवरती. मॅसिव्ह स्ट्रोक षटकार.
49 रन स्कोर बोर्ड वरती आता लागलेत. हा देखील एक 6 आलाय. इथे आता कमी गतीचा बॉल आहे. चेंज ऑफ पेस, कमी गतीचा बॉल टाकला, थोडं फसवण्याचं काम तर केलं गेलंय. खूप सारे रन्स आतापर्यंत आलेले आहेत. 20 रन्स खर्च केलेत 5 बॉल मध्ये. अरबाज खोतनं 49 रन स्कोर बोर्ड वरती आता लागलेले आहेत. 49. आणि यावेळेला अगदी चेंडूला खूप फाईन खेळलंय. चेंडू चाललाय दन सीमा रेषेच्या बाहेर. इथे मिळतील धावा 4. तो हो गाबिडा पार, सीमा रेखा पार 4. चला 3 ओव्हरचा खेळ संपला. स्कोरबोर्ड 53 रन्स, 53 रन्स सुपर किंग दापोली टीमचे. आरबी एंटरप्राइजेस या टीमचा हा हुकमी एक्का गोलंदाजी आता ट्रॅक वरती आलाय. आयकॉन खेळाडू आहे. कालच्या दिवसामध्ये आयकॉन सारखंच क्रिकेट खेळला होता. पहिली मॅच कमालची बॉलिंग, त्याच्यानंतर दुसऱ्या मॅच मध्ये बॉलिंग प्लस बॅटिंग, एक चांगला ऑलराऊंडर पद्धतीचा परफॉर्मन्स आहे. आणि पहिल्याच बॉल वरती चेंडू हवेमध्ये. अरमान पल्ला एक चेंडूच्या मागे पोहोचलेत का, परंतु नाही. नो मॅच लँडला चेंडू जाऊन ट्रॅव्हल झालाय. थोडस फंबलिंग देखील पाहायला मिळते तिथे. एक धाव घेतली, दुसरी धाव देखील यशस्वी कंप्लीट. प्रयत्न तिसऱ्याचा उडार का, परंतु नाही. या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर 2च धावांवरती सावधानाने संतुष्ट मानावं लागते. 4थ्या षटकाला सुरुवात झाली आहे. इथून जर पाहायला गेलं तर उर्वरित जे 11 बॉल असतील त्या 11 बॉल मध्ये किती रन्स बनवले जातील, कारण 2 विध्वंसक फलंदाज आहेत, 2 विस्फोटक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल आहेत. योगेश दांडेकर यांचे मात्र खातं उघडलं नव्हतं. यावेळेला रडार मध्ये आहे. नाव देखता ना ताव देखता, सीधा इस गेंद को बाहर फेंका. 6 रन. आणि नक्कीच या ठिकाणी का बॅटिंग चालली आहे. अशोक बर्मारे 11 बॉल मध्ये 37 धावांवरती खेळतायत. का बॅटिंग चालली आहे. लगभग 370 ची स्ट्राईक रेट, आणि त्याच स्ट्राईक रेटनं मात्र या ठिकाणी बॅटिंग केली जाते. ऑनलाईन रस्ते प्रेक्षक देखील संपूर्ण स्पर्धेचा आनंद घेत आहेत. सो त्यांचं देखील मनापासून आपण हार्दिक स्वागत करतोय. शोएब बर्मारे पुन्हा एकदा राहुल आग्रेच्या विरोधामध्ये तयार आहे. पुन्हा एकदा यावेळेला चांगलं लॉफ्टेड आहे. चेंडू चाललाय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, आउट ऑफ द मार्क. 6 रन. काय बॅटिंग चालली आहे. असं वाटतंय की संपूर्ण अभ्यास मात्र ऋषीचा करून आला, परंतु पेपर मात्र शोएब बर्मारे नावाचा आलाय. आणि इथे आता अगदी ते क्वेश्चन्स आहेत, त्या क्वेश्चन्सना आता आन्सर नाहीये राहुल आग्रेकडे देखील. आक्रमण आता केलं जाते, कोणताही गोलंदाजाला इथे सेट होऊन दिलं जात नाही. शॉर्ट ऑफ लेंथ, कमी गतीचा बॉल, ज्याच्यामध्ये अकूट टप्प्याचा चेंडू देखील, इथे विकेटचं पतन होऊ शकलं असतं. त्याच्यासाठी अचूक नेम गरजेचं होतं. आता स्ट्राईक मार्कवरती ऋषी आलाय. स्कोरबोर्ड 69-69. चांगलीच बॅटिंग. चांगली बॅटिंग पाहायला मिळते. त्याचबरोबर राहुल आग्रे थोडंसं चेरवते, नैराश्य त्याच्यात देखील पाहायला मिळाले. आणि काय नाही, कारण 2 मोठे सिक्सेस आले. त्याच्यानंतर एक्स्ट्राचे रन्स सरळ जड मध्ये टाकला होता चेंडूला. यॉर्कर लेन्सचा बॉल होता, स्वीप करण्याचा प्रयत्न होता. बॅट बॉलचा तेवढा चांगला संपर्क नाहीये. 1च रन्स मिळेल. आता स्ट्राईक रोटेट होईल.
12 बॉल मध्ये 43 रन्स 70 रन स्कोर कार्ड वरती आहे 70. कालच्या दिवसामध्ये एक अर्धशतक त्याच्यानंतर ऋषी बारी यांचं एक अर्धशतक आपण पाहिलं. येथे थोडसा अगदी जलद गतीचा बॉल होता आणि त्याच्यानंतरला बॅट देखील तितक्याच वेगाने फिरवली गेली होती. शेवटचा बॉल या ठिकाणी शिल्लक असणार आहे. षटक क्रमांक 14 70 रन झालेले आहे. शेवटचा एक बॉल शिल्लक असून देखील 43 धावांवरती वैयक्तिकरित्या शोएब मात्र खेळतो. या बॉलवरती आक्रमण चढवलं जाणार का? पण तो चेंडूला लॉंग लेगच्या परिसरामध्ये खेळले. नो मॅन स्टँडला चेंडू सीमारेषेच्या दिशेने जातोय. या बॉलवरती 4 रन्स मिळून जातील आणि त्याचबरोबर षटक क्रमांक 4 चा खेळ संपलेला आहे. स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलोय 74 लॉस ऑफ 1 सुपर किंग्स दापोली. शेवटचं षटक आहे आणि 74 रन स्कोरबोर्डवरती लागलेले आहेत. आजच्या दिवसातल्या पहिल्या मॅच मध्ये देखील अर्धशतक झळकावलं जाणार का शोएब बरमारेचं हे देखील पाहावं लागेल. कालच्या दिवसातला जलद गतीचा अर्धशतक आपण अजिंक्य पुसाळकर यांचं पाहिलं. त्याच्यानंतर आपण ऋषी बारी यांना देखील अर्धशतक ठोकताना पाहिलं होतं. यावेळेला रडार मध्ये डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक फक्त बनलाय दर्शक आणि दर्शक होतील दिवाणे. इथे 6 रन्स मिळतील. षटकार आलाय. मुसेब तांबेचं देखील वेलकम सुस्वागतम केलंय. मुसेब तांबेला चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे. एक अचूक टप्पा महत्वाचा आहे कारण ऋषी बारे एक क्लासिकल फलंदाज राहिलाय. यावेळेला स्ट्रेट बॅटनं लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 6 रन्स मिळणार आहेत. षटकार. पहिल्या 2 बॉलवरती 2 मोठे सिक्सेस. म्हणजे असं वाटतं की दुसऱ्या विकेटसाठी सर्वात मोठी पार्टनरशिप बनली. 86 धावांची आपण बघतो. दुसऱ्या विकेटसाठी पार्टनरशिप आहे. त्याच्यामध्ये आपण जर पाहायला गेलं तर एक दोन्ही खेळाडूंना चांगलं कॉन्ट्रीब्युशन दिलंय. इक्वली कॉन्ट्रीब्युशन असं म्हणावं लागेल कारण ऋषी बारे जर आपण यांना पाहताय तब्बल ते 9 बॉलमध्ये 31 धावांवरती खेळतायत. शॉर्ट ऑफ लेंथ यावेळेला एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडू 1 बॉल सीमारेषेच्या बाहेर 4 रन्स. ओ पहाड़ों से टकराए उसे तूफान कहते हैं और तूफान से जो टकराए उसे ऋषि बारे कहते हैं. 4 रन्स मिळालेत. शोएब परमारीला फक्त अर्धशतकासाठी 3 रन्स पाहिजेत तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं गेलं 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. इथे शोएब परमारेचं मात्र अर्धशतक कंप्लीट होणार का? स्ट्राईकला मात्र इथे स्ट्राईक दिली जाते का? परंतु यावेळेला बॅट हातामधून निसटली आहे. आणि नक्कीच या ठिकाणी हा फलंदाज जो आहे गोलंदाजांवरती त्या चेंडूंवरती हावी होतो. गोलंदाजांवरती आक्रमण करतो. कदाचित पंचांना इजा पोहोचवण्याचं या ठिकाणी दृश्य दिसलंय. आता स्ट्राईक मार्कवरती शोएब आलाय. आय थिंक आता 2 बॉल त्यांच्याकडे म्हणजे अर्धशतकाची संधी आता आहे शोएब बर्मारे यांच्याकडे. राऊंड द विकेट यावेळेला शॉर्ट ऑफ लाईनचा बॉल आहे.
बॅट बॉलचा संपर्क आणि शेवटच्या बॉलवरती होणार का अर्धशतक. 47 रन्स झालेले आहेत. वैयक्तिकरित्या आपण त्यांना बघितलं शुएबला, ज्याच्यामध्ये एक चौकार आणि 6 सिक्सेस आपण पाहिलेत. केवळ 2 डॉट बॉल आपण पाहिले. स्ट्राईक रेट 313.33 अशा प्रकारचा स्ट्राईक रेट आहे. आणि याही वेळेला अंपायरचा इशारा काय येतोय, इट्स अ फेअर डिलिव्हरी. आणि षटक क्रमांक 5 चा खेळ देखील संपलेला आहे. दोन्ही खेळाडून एक चांगलं कॉन्ट्रीब्युशन टीम साठी दिलेलं. आ 91 झालेले आहेत. 92 चं टार्गेट 30 बॉल मध्ये, 30 बॉल आणि त्याचबरोबर 92 धावांची आवश्यकता बॅटिंग करणारी टीम आर्वी एंटरप्राइजेसच्या टीमला असू शकेल. ऋषी वारे यांनी 11 बॉल मध्ये तब्बल 36 रन्स बनवले. तर दुसऱ्या बाजूला योगेश दांडेकर यांनी 3 चेंडू खेळले, त्यांचं खातं उघडले नाही. आणि शोहेब बारमारे यांचं 16 बॉल मध्ये 47 धावांची नाबाद मारी. टोटली 91-92 चं टार्गेट असेल. जिंकण्यासाठी 92 धावांची आवश्यकता. यापुढची मॅच असेल दापोली फायटर्स विरुद्ध जयराज फायटर्स. सो बोथ कॅप्टन रिक्वेस्ट आहे, आपण टॉस करण्यासाठी कॉम्बॉक्सच्या समोर आपण टॉस लगेचच करून घेत आहोत. थोडीशी विश्रांती. सेकंड इनिंगला काय घडतंय काय बिघडतंय तुम्ही देखील माझ्यासमोर जोडले जा. धन्यवाद. Hello. Hello.
आम्हाला जिंकायचे आहेत। इथे चांगलं ओव्हर द कव्हर चेंडूला खेळलं गेलं, चेंडूला थोडंसं चकमा देखील दिलेला आहे, जिथे एक रन भन्नाट वेगानं कंप्लीट झाला, त्याच्यानंतर दुसरी धाव देखील घेतली आणि प्रयत्न तिसरा धावेचा सक्सेसफुली झालाय। ओव्हरथ्रोचे रन्स मात्र या ठिकाणी मिळून जातील आणि सरळ चौथा रन्स देखील या ठिकाणी कंप्लीट होताना आपण देखील बघतोय। पण क्षेत्ररक्षकाने ज्यावेळेला क्षेत्ररक्षण केलं कदाचित 4 रन्स तिथे मिळू शकले असते, परंतु इथे ओव्हरथ्रोच्या माध्यमातून देखील रन्स 4च कंप्लीट झालेत। या चुका नाही आहेत अपेक्षित। आपण योगेश दांडेकर यांची बॅटिंग पाहिली, आज खातं देखील त्यांचं उघडले नाही, परंतु 2 फलंदाजांनी एक चांगली पार्टनरशिप केली। तब्बल 91 रन्स त्यांनी मात्र 2 फलंदाजांच्या माध्यमातून कॉन्ट्रीब्युशन देत असताना एक धावांचा डोंगर उभा केलाय आणि त्या धावांचा डोंगर पार करण्यासाठी आता हे 2 आरवी एंटरप्राइजेसचे चांगले 2 खंदे बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दिसत आहेत। बॅट बॉलचा संपर्क नाही, थोड्याशा अग्रेशन मध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न होता। दिमागदार गोलंदाज म्हणावे लागेल काय बुरणकरांच्या माध्यमातून, म्हणजे गती देखील आहे परंतु थोडस युक्तीचा देखील वापर करतायत ते। त्यांना माहिती आहे फलंदाज आता मोठे स्ट्रोक खेळणार आहेत, थोडस कमी गती करूयात आणि त्याच्यानंतरला मात्र इथे फसवू देखील आपण शकू। शॉर्ट ऑफ प्लेन यावेळेला मोठा फटका खायचा आहे, तेवढा दर्जेदार असा संपर्क नाहीये। या चेंडूवरती 1 रन तर कंप्लीट झाले, परंतु दुसरी धाव देखील यशस्वीरित्या कंप्लीट होतीये। ही सुरुवात नाहीये, सुरुवात तुम्हाला अगदी चांगली करावी लागेल। जे फलंदाज गोलंदाज असतील त्यांच्यावरती तुम्हाला सुरुवातीपासून आक्रमण करावं लागेल, कारण तुम्हाला त्या 92 धावांचा पाठलाग करायचा। कालच्या दिवसामध्ये 88 धावा चेस केल्या गेल्या होत्या। आजच्या दिवसामध्ये कशा प्रकारचं क्रिकेट खेळलं जातं या 2 संघांच्या साह्यानं, कारण क्रिकेट म्हटलं जातं कालच्या सायंकाळच्या सत्रामध्ये लोअर स्कोर देखील डिफेंड केला गेला होता, म्हणजे 45 रन्स देखील एका बलाढ्य टीमला झाल्या नव्हत्या। आणि इथे आक्रमण आहे, चेंडू हवेमध्ये, कॅचेस विन द मॅचेस। इथे युसुफ फकी कोणती चूक करत नाहीयेत आणि आता परतावं लागतंय राहुल आग्रे, एक मोठी विकेट सरळ मैदानाच्या बाहेर। सिद्धार्थ केळसकरला आता पाठवला गेलाय। डावखुऱ्या शैलीचा फलंदाज आहे, समोर कैफ पुन्हा तयार असेल। एक चांगला बॉल टाकला होता, राहुल स्वस्त्यामध्ये मैदानाच्या बाहेर गेलाय। चेंडू पडल्यानंतर त्याला पूल करायचं होतं, भन्नाट वेग होता। चला 1 ओव्हरचा खेळ संपलाय, लॉस ऑफ 1 विकेट 7 रन्स। सुपर या ठिकाणी आरवी एंटरप्राइजेस या टीमचे मात्र केवळ 7च रन झालेले आहेत। 1 ओव्हरमध्ये केवळ 7 रन्स। आता दुसरा षटक आहे, किशोर गुंडेकरला गोलंदाजीसाठी 5 रन केले।
पहिलाच बॉल आणि तो डॉट टाकलाय. अय्याज ऐनरकरला आता थांबवण्याचं काम केलंय. पुन्हा एकदा या ठिकाणी लोअर बॉल टाकलाय. चेंज ऑफ पेस करून टाकताना पण त्यांना देखील पाहिलंय. पहिला बॉल भन्नाट वेगाने टाकला. वेग प्रचंड होता ज्याच्यामध्ये आणि त्याच्यानंतरला या चेंडूला व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळालं. अय्याजचा देखील बल्ला खामोश आहे. 3 बॉलमध्ये केवळ एकाच धावेवरती ते खेळत आहेत. इथे देखील अनएक्सपेक्टेड बाउन्सर देखील पाहायला मिळाला. जे का फलंदाजाला खेळणं थोडंसं कठीण होतं. सिद्धार्थनं देखील कालच्या दिवसामध्ये चांगले बॅटिंग केले. सो ही मॅच खूप महत्वाची असेल त्यांच्यासाठी देखील. या षटकातील अजून 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. डावखुऱ्या शैलीचा फलंदाज मात्र सिद्धार्थ तयार आहे. या ठिकाणी चांगला स्ट्रोक असेल आणि सरळ मात्र चेंडू स्पर्श करत असताना क्षेत्ररक्षकाला 4च मिळणार आहेत. कारण त्यांना माहित आहे आता रस एक महत्वाची विकेट देखील आपल्याला बघायला मिळते. पुन्हा एकदा चांगला चेंडू टाकलाय आणि तिथे शेवटचा बॉल शिल्लक आहे. ही देखील अगदी चांगली गोलंदाजी, चांगलं षटक हँडल करताना किशोरला आपण पाहतोय. शरीरापासून थोडंसं दूर करण्याचा प्रयत्न. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. लॉस ऑफ 1 विकेट. फक्त 12 रन्स झालेले आहेत 2 ओव्हर नंतर आरवी एंटरप्राइजेस या टीमचे. या पुढची मॅच दापोली फायटर्स विरुद्ध जयराज फायटर्स. दोन्ही टीमचे कॅप्टन कॉमेंट्री बॉक्सच्या अगदी समोर या. आपण तिथे टॉस करणार आहोत. बारा रन्स झालेले आहेत. अजून येणाऱ्या 18 बॉलमध्ये तुम्हाला 80 रन्स बनवायचे आहेत. शक्य आता वाटत नाहीये तेवढं समीकरण. 80 रन्स तुम्हाला बनवायचे आहेत इथून पुढे. पहिलाच बॉल अंदरुणी किनार होता. बॅटच्या आतल्या बाजूची कडा घेतली गेली. 1 रन्स मात्र कंप्लीट होताना पाहिला मिळाला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिथे मात्र एक्स्ट्राचे रन्स देखील मिळणार आहेत. तिसरा षटक पुन्हा एकदा काही पुरोडकर यांना मात्र आता दिलं गेलंय. त्याच्यामध्ये त्यांनी पहिल्याच बॉलवरती दुहेरी धावा आता खर्च केलेल्या आहेत. तर दुसरं बॉल पुन्हा एकदा ज्यावेळेला टाकले जातील अय्याज ऐनरकर यांचा अजून देखील चौकार षटकार पाहायला मिळाला नाहीये. कालचा दिवस मात्र त्यांच्यासाठी अगदी चांगला होता. काय बॅटिंग करत होते. चौकार षटकारचा फक्त आणि फक्त बहुतार आणि पाऊस पाडत होते. आज मात्र एकही सिक्सर बघायला मिळाला नाहीये. अपेक्षा मात्र टीमला देखील असणार आहे. आरवी एंटरप्राइजेस या टीमला संपूर्ण असेल की सिक्सर आणि चौकारांचा बहुतार होणं गरजेचं आहे. आणि इथे एक लॉफ्टेड आहे. डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल आणि अंततः सिक्सर पाहायला मिळालाय अय्याजच्या बॅटमधून. चांगला पीक केलाय. कैफच्या चेहऱ्यावरती थोडंसं नैराश्य राहील पण तो हरकत नाहीये. चेंडू खराब नव्हता. एक चांगला बॉल होता आणि चांगल्या बॉलवरती आक्रमण केले फलंदाजानं. लेंथ टू लेंथ या ठिकाणी गोलंदाजी केली जाते. चांगला टप्पा देखील. पहिलं षटक आपण कैफला पाहिलं. दुसरं षटक लगेचच किशोर गुंडेकर यांना मात्र दिलं गेलं आणि तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा कैफ पुरणकर यांच्याकडेच कॅप्टन गेले. एक चांगली कॅप्टन्सी पाहायला मिळाली या संपूर्ण पहिल्या दिवसापासून या आत्ताच्या दिवसापर्यंत, या सकाळच्या सत्रापर्यंत. योगेश दांडेकर यांची बॅटर्सला अगदी शोएब भरमारेला पाठवलं. त्याने देखील कमी चेंडूमध्ये तब्बल 47 रन्स बनवले.
ऑप्शनच्या थोडं बाहेरचा बॉल फुल टॉस होता आणि इथे मात्र सरळ चारच मिळतील. कमालची बॅटिंग आहे आणि स्कोर कार्ड आता थोडे पुढे 24 याकडे स्कोर बोर्ड जाऊन पोहोचले. 2 चेंडूचा खेळ अजून देखील बाकी असेल षटक क्रमांक 3 मधील. यापुढची मॅच दापोली फायटर्स विरुद्ध जयराज फायटर्स. आपण लगेचच कॉमेंट्री बॉक्स कडे या. टॉस करून घेतोय. आणि इथे चांगला स्ट्रोक आहे. हवेमध्ये बॉल आहे. क्षेत्ररक्षक खाली आहेत. इथे सरळ कॅच पकडली आहे आणि फलंदाज मात्र या हिवेला बाद होतील. अय्याज ऐनरकर हे बॅक टू द पवेलियन होणार आहेत. चोवीस वरती देखील एक मोठा धक्का आपल्याला पाहायला मिळाला. दुसरा धक्का 24 या आकड्यावरती. याच्या तिसऱ्या षटकातील शेवटचा एक बॉल अजून देखील बाकी आहे. नवीन बॅटर्सला पाठवले. दापोली फायटर्स त्या टीमने टॉस जिंकलेला आहे. डिसिजन काही वेळातच आपल्यापर्यंत पोहोचेल. दोन्ही टीमसाठी डू ऑर डायची मॅच. पुढची मॅच देखील खूप महत्वाची असू शकेल दापोली फायटर्स या टीमला, कारण 2-2 ते पराजित झाले तर जयराज फायटर्स या टीमने एक जिंकले एक पराजित झालेले आहेत. परंतु लीग स्टेजच्या ज्या मॅचेस असतात ते प्रत्येक मॅच इथून पुढे मात्र महत्वाची ठरणार आहे, कारण जी समीकरणं आहेत ती थोडीशी बदलली जातील. यावेळेला षटक क्रमांक 3 चा खेळ देखील संपला. लॉस ऑफ 2 विकेट्स 24 आरव्ही एंटरप्राइजेस. आणि त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर इथे आणि त्याचबरोबर या ठिकाणी आमचे परम मित्र आहेत दापोली पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे आदरणीय दिलीपजी नवाली सर यांचं देखील आगमन झाले. दिलीप सर तुमचं देखील मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. आपण असं असतो वा. चौथ्या षटकाला मात्र सुरुवात झाली. ट्रॅक वरती बॉल राफीदला आपण पाहतोय, तर एक खेळाडू देखील रिप्लेस केलाय. जो कैफ होता तो मात्र बाहेर गेला आणि त्याच्यानंतर अभि पवार यांना मात्र आतमध्ये बोलवलं गेले, कारण आय थिंक शेवटचं षटक मात्र त्यांना टाकण्यासाठी आतमध्ये घेतलाय. आता रिप्लेस केलाय खेळाडू.
पुढचा बॉल असेल यावेळेला चांगला स्ट्रोक आहे डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक डीप मध्ये फक्त आणि फक्त बघत राहील किती रन्स मिळून जात आहेत. तर 4 रन्स मिळतील. चौकार आलाय. या चौकाराच्या साहाय्यानं स्कोर बोर्ड मात्र पुढे सरकणार आहे परंतु तुम्ही ते ध्येयापर्यंत पोहोचू शकणार नाही आहात. 30 रन स्कोर कार्ड वरती लागलेत. उर्वरित 10 बॉल मध्ये तुम्हाला तब्बल 62 रन्स म्हणजे प्रत्येक बॉल वरती सिक्सेस आला तरी सुद्धा तुम्ही हे ध्येय गाठू शकत नाहीत. 10 चेंडूंमध्ये 62 धावांची आवश्यकता आहे. आता शक्य नाहीये 10 सिक्सेस जरी आले तरी. खूप साऱ्या रनांचा या ठिकाणी पाठलाग करताना आरव्ही एंटरप्राइजेसचा संघ आहे. 92 धावांचा ते पाठलाग करतायत. 9 बॉल मध्ये आता 62 रन्स पाहिजेत. आणि आपण पाहिली असेल की ज्यावेळेला सुपर किंग्स दापोली संघ खेळत होता बॅटिंग करत होते दुसऱ्या विकेटसाठी सर्वात मोठी पार्टनरशिप आपण पाहिली. योगेश दांडेकर यांनी मात्र अगदी त्यांचं खातच उघडलेलं होतं परंतु त्याच्यानंतर शोएब आला आणि ऋषी वारी या दोघांच्या पार्टनरशिपच्या माध्यमातून तब्बल 91 रन्स सेकंड विकेटसाठी ती मोठी पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळाली आणि तब्बल प्रतिस्पर्धी संघाच्या विरोधामध्ये 92 धावांचा डोंगर उभा केलाय. 8 बॉल मध्ये आता 61 रन्स पाहिजेत. यापुढची मॅच दापोली फायटर्स आणि त्याचबरोबर जयराज फायटर्स या 2 टीम मध्ये असणार आहे. डाऊन द ग्राउंड चेंडूला खेळलं गेलंय परंतु वेल स्टॉप म्हणावं लागेल किशोर गुणदैकरच्या माध्यमातून. चांगल्या क्षेत्ररक्षणाचा नजारा देखील पाहायला मिळतोय आणि आता स्कोर बोर्ड 32 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 7 बॉल मध्ये 60 रन्स पाहिजे. तर आफिदनं देखील चांगली बॉलिंग केली आहे. यस या ओव्हरमधील शेवटच्या बॉलवरती देखील पूल केला होता चेंडू मात्र लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं दंदनकर सीमारेषावर 4 रन्स आणि षटक क्रमांक 4 चा खेळ संपला. 36 झालेत. चला इम्पॅक्ट प्लेअर म्हणून आपण बघितला तर पहिल्याच बॉलवरती अभि पवारच्या सिक्सर ठोकत असताना इरादा स्पष्ट मात्र फक्त सिक्सरचाच इरादा होता परंतु तुम्ही त्या ध्येयापर्यंत पोहोचणार नाही आहात. 5 बॉल मध्ये तुम्हाला आता इथून पुढे अजून 50 रन्स करायचे आहेत. 5 बॉल आणि 50 धावांची आवश्यकता. जो कैफ होता कैफला मात्र बाहेर बोलवलं गेलं आणि इम्पॅक्टच्या अगदी माध्यमातून या ठिकाणी जो अभि पवार आहे याला आतमध्ये बोलवलं गेलं. पुन्हा एकदा या ठिकाणी चांगलाच तिखट बाउन्सर होता आणि केवळ एकच रन्स मिळणार आहे जो का बाईच्या स्वरूपातला असू शकेल. अंपायरचा इशारा देखील आलेला आहे. 4 बॉल आणि 49 धावांची आवश्यकता आहे. पुढचा बॉल टाकला जाईल. इथे खूप बाहेरचा बॉल आहे. इथे कोणत्याही प्रकारचा छेडछाड करण्याचा प्रयत्न नव्हता आणि अंपायरचा इशारा नो बॉल असणार आहे. टोटली या ठिकाणी नो प्लस 1 असे रन्स मात्र ऍड करावे लागतील आणि इथे आता फ्री हिट असणार आहे. प्रितेशला आपण पाहतोय फ्री हिटचा चेंडू. फ्री हिटच्या बॉलवरती देखील मोठा फटका आपल्याला पाहायला मिळत नाही पण तो अंततः मात्र तिथे धावचीत करण्यासाठी यश मिळालंय.
यशस्वी ठरलाय जो अवी आहे त्याने आतापर्यंत चांगलीच गोलंदाजी कालच्या मॅच मध्ये देखील ते गोलंदाजी करताना दिसले. ज्यावेळेला संघ थोड संकटामध्ये होता त्यावेळेला चांगली संकट मोचक आपल्याला बॉलिंग त्यांची पाहायला मिळाली. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 47 धावांची अजून देखील आवश्यकता आणि स्वतः कॅप्टन संघ मालक विलास मोरे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. कारण या मॅच मध्ये गोलंदाज एकही मात्र आपण पाहायला गेलं तर चालला नाहीये. जे सर्वोत्तम गोलंदाज असणारे या संघामध्ये सर्वच नामांकित गोलंदाज आपण बघितले, ज्याच्यामध्ये मुसेफ तांबे असतील, राहुल आगरे, आपण अरमान पलनाईक सारखे गोलंदाज या टीमकडे असत असताना देखील सुपर किंग्स दापोली या संघाचं वर्चस्व राहिलंय. या चेंडूवरती 4 रन्स मिळणार आहेत. अजून देखील 2 चेंडू शिल्लक आहेत. या 2 बॉल मध्ये 43 रन्स, 43 रन्स अजून देखील पाहिजेत. या पुढची मॅच दापोली फायटर्स आणि जयराज फायटर्स या 2 टीम मध्ये खेळवली जाईल. पुन्हा एकदा या ठिकाणी नक्कीच लेगच्या दिशेने चेंडूला खेळले गेले. 4 रन्स मिळून जातील. शेवटचा 1 बॉल अजून शिल्लक आहे. 39 धावांची आवश्यकता आहे. संपूर्ण मॅच वरती या ठिकाणी कब्जा करताना आपण बघतोय सुपर किंग्स दापोली या टीमला आता मुठीमध्ये मॅच आहे. संपूर्ण सामना झुकलाय सुपर किंग्स दापोली या टीमकडे. केवळ 1 चेंडू शिल्लक आहे. खूप सारे रन्स पाहिजेत. एक मोठा विजय आपल्याला पाहायला मिळालाय. येस ॲब्सोल्युटली सुपर किंग्स दापोली या टीमनं तब्बल खूप साऱ्या धावांना सामना जिंकलाय. अभिनंदन करूया सुपर किंग्स दापोली या टीमचे. एक धावांचा डोंगर देखील उभा केलेला आहे आणि सर्वाधिक धावा बनवण्याचा विक्रम देखील सुपर किंग्स दापोली या टीमच्या नावावरती राहिलाय. यापुढची मॅच दापोली फायटर्स आणि जयराज फायटर्स या 2 टीम मध्ये पाहायला मिळू शकणार आहे. कारण हे दोन्ही संघ दापोली फायटर्स या टीमचं मात्र विजयाचं खातं उघडलेलं नाहीये. तर जयराज फायटर्स या टीमनं मात्र 2 मॅच प्ले केले, ज्याच्यामध्ये 1 ते जिंकले, 1 पराजित झालेले. थोडीशी विश्रांती घेऊयात. मॅच मध्ये काय घडतंय काय बिघडतंय तुम्ही देखील स्पोर्ट्स टीम या चॅनलवरती जोडले जा. धन्यवाद.